आता 9 एप्रिलला आम्ही ताडोबाला गेलो होतो. सफारीचं बुकिंग आम्हाला मिळायला थोडं कठीण गेलं, कारण इथे कायमच आता रश असतो. तर आम्हाला बफर झोनचं बुकिंग मिळालं सफारीचं, कोलारा गेटचं. तर आम्ही साधारण आमची सोय बघितली की गेटच्या जवळच आपलं रिझॉर्ट राहण्याचं असावं, या हेतूने आम्ही तारुवन नावाच्या रिझॉर्टमध्ये खोली बुक केली. तर त्या खोलीचे आम्हाला 7,500 भरावे लागले. त्यामध्ये तुमची संध्याकाळी सफारी असेल तर तुम्ही परतल्यानंतर स्नॅक्स आणि चहा कॉफी जे काही असेल ते असतं. तुम्ही पोचल्याबरोबर तुम्हाला एक वेलकम ड्रिंक दिलं जातं. मग संध्याकाळचे जेवण त्याच्यात, आणि सकाळची सफारी जर तुम्ही बुक केली असेल तर तुमच्याबरोबर ब्रेकफास्ट पॅक करून दिला जातो. त्याच्यामध्ये आलू पराठे किंवा आलू पोहे आणि सँडविचेस, चहा किंवा कॉफी असं सगळं त्यांनी तुम्हाला पॅक करून दिलेलं असतं. एकंदरीतच आम्हाला हे रिझॉर्ट छान वाटलं, कारण असं पूर्ण सेटिंग असं त्याचं निसर्गात असल्या कारणाने असं खूप नॅचरल फील असं जाणवत होतं. आणि हॉस्पिटॅलिटी एकंदरीतच खूप छान होती. वागून बोलून इथली माणसं, कामं करणारी पोरं खूप चांगली होती. म्हणून असं वाटलं की या रिझॉर्टची माहिती तुमच्याशी शेअर करावी. तर तुम्ही जर कधी कोलारा गेटचं बुकिंग तुमचं असेल तर तुम्ही या तारुवनात नक्कीच राहू शकता. हा तारुवनाचाच रस्ता पुढे, सेम रस्ता पुढे 1 किलोमीटर समोर जाऊन आणि कोलारा गेट आहे अगदी जवळ. आणि या रिझॉर्टचे मालक निखिल अभ्यंकर आणि त्यांचा कोणीतरी पार्टनर आहे. आणि याच्या साईटची लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर तुम्ही नक्की ती ओपन करून याची इन्फॉर्मेशन आणखीन घेऊ शकता. हा इलेक्ट्रिसिटीचा लाईट आहे, पण काही ठिकाणी मी हे सोलरवरही बघितलेत. या साईडला पण इट्स ऑल जंगल रे बाबा. खाली पानं किती पडली आहेत. त्यांनी सगळीकडे बांबू लावून खूप मजा आणली आहे. ही दाट होतात माहिती का, बांबूची झाडं अशी जवळजवळ क्लस्टरमध्ये लावली ना. पण हे कचरा भयंकर आहे. मागच्या वेळा आम्ही सफारीहून आलो संध्याकाळी, तर इथे खाणीपिणी झाली होती. गरम चहा, साबुदाणा वडा. घाट सेक्शन